हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा। आता विषय काय माहितीये का, सांगली जिल्ह्यामधील विश्रामबाग जो चौक आहे तिथली ही घटना आहे। तिथं राजस्थानमधील एक जोडपं आपल्या 2 लहान मुलांना घेऊन फुगे विकण्याचं काम करत होतं। म्हणजेच काय, रोडवरती दररोज दिवसभर फुगे विकायचं आणि दररोज संध्याकाळी तिथंच रोडच्या साईडला झोपून टाकायचं। 20 ऑक्टोबरला रात्री असंच नेहमीप्रमाणे झोपलं असताना सकाळी जी ती त्यातली महिला आहे ती उठते आणि आपल्या लहान मुलाला, 1 वर्षाच्या लहान मुलाला बघते, तर तो लहान मुलगा कुठंच दिसत नाही। आता ती आई टेन्शन मध्ये येते, म्हणते आपलं बाळ कुठं गेलं सगळीकडे बघते, परंतु तिला कुठंच तो बाळ भेटत नाही। त्यामुळे ती रडत रडत जवळच असलेल्या विश्रामबाग पोलीस स्टेशनला जाते आणि पोलिसांसमोर ही घडलेली घटना सगळी सांगते। त्यानंतर जिल्ह्याचे जे एसपी आहेत माननीय श्री घुगे साहेब यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ 8 ते 10 टीमा तयार केल्या आणि त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना एक सूचना दिली की दिवाळीचा ह्या असल्या सणावरती ही अशी घटना घडलेली आहे ती अतिशय चुकीची आहे